This call is now being recorded. विशिष्ट वाङ्मय प्रकाराचा अभ्यास कविता या विषयाअंतर्गत आपण निसर्ग जाणीवेच्या कविता या घटकाची चर्चा करतो आहोत. आणि निसर्ग जाणीवेच्या कवितांमध्ये आपण आतापर्यंत 3 कविता आपल्या पाहून झालेल्या आहेत, चर्चा करून झालेल्या आहेत. पावसाळा, ह्या नभाने ह्या भुईला, एका झाडाचं मनोगत. आज जी चर्चा आपण करणार आहोत, जी कविता आपण चर्चेला घेणार आहोत, ती कवी केशव खटिंग यांनी लिहिलेली पाऊस पोथी ही कविता. पाऊस पोथी या कवितेमध्ये पावसाचं आणि बापाचं काय नातं आहे. पाऊस हा शेतकऱ्याच्या जगण्याला कसा वेढून ठेवतो. पावसाशी संबंधितच सगळ्या गोष्टी कशा घडतात शेतकऱ्याच्या जीवनामध्ये, याची मांडणी त्यांनी या कवितेमध्ये केलेली. ग्रामीण जीवनामध्ये, कृषीजन संस्कृतीमध्ये पावसाला अनन्य साधारण असं महत्व आहे. पाऊस हा घटक मुख्यतः कृषी केंद्रित संस्कृतीशी नातं सांगणारा घटक आहे. आणि पाऊस म्हणजे पाणी. पाणी हे पंचमहाभूतांपैकी एक आहे, एक शक्ती आहे. कृषीजन संस्कृतीमध्ये तर पावसाला देवच मानलं गेलेलं आहे. मग या पावसाचा आणि शेतकऱ्याचा जो अन्योन्य संबंध आहे, अनन्य साधारण असा संबंध आहे, तोच जणू या कवितेतून कवीनं व्यक्त केलेला आहे. कविता वाचत असताना आपल्याला असा भास होतो की पाऊस हा जणू बापाच्या जन्माचीच पोथी झालाय की काय. आणि म्हणून बापाच्या जन्माची पोथी कवी वाचतोय का पावसाची पोथी वाचतोय, म्हणजे इतकी एकरूपता या आशयाच्या संदर्भात या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पाऊस हा बापाच्या जन्माची पोथी झालाय असं म्हणत असताना बाप आजकाल त्याच्या सर्व ज्या योजना आहेत, जे प्लॅनिंग आहे, त्या सगळ्या गोष्टींशी पाऊस जोडतोय, पावसाचा संदर्भ जोडतोय आपला बाप. आणि मग या पावसाचं आणि शेतकरी बापाचं नातं किती अतूट आहे हे कुणब्याच्या जीवनातल्या भावस्पर्शी संवेदन हे व्यक्त केलेलं आहे, नेमकेपणाने टिपलेलं आहे. आपण कविता आधी बघूया आणि मग आपण कवितेवर चर्चा करूया. बघूया कवी कवितेत काय म्हणतो आहे. पाऊस पोथी, केशव खटिंग. पाऊस पोथीच झालाय जन्माची बापाच्या. पाऊस पोथीच झालाय जन्माची बापाच्या. बाप पावसाला धरूनच बोलतो, पावसाला धरूनच चालतो. पाऊस पोथीच झालाय जन्माची बापाच्या. बाप पावसाला धरूनच बोलतो, बाप पावसाला धरूनच चालतो. गदगदून हसतो ढगांसारखा, पाऊस मनासारखा झाला तर. गदगदून हसतो ढगांसारखा, पाऊस मनासारखा झाला तर. धानासारखा सुकून जातो नक्षत्रावर नक्षत्र कोरडं गेल्यावर.
लेकरं बाळ, जमीन जुमला, ढोरं वासरं, पीक पाणी यातलं काहीच जोपू शकत नाही तो पावसाबिगर. लेकरं बाळ, जमीन जुमला, ढोरं वासरं, पीक पाणी यातलं काहीच जोपू शकत नाही तो पावसाबिगर. खळ्यातल्या मेढीसारखा पाऊस जगण्याच्या केंद्रस्थानी बापाच्या. आंधळ्याच्या गायी देव सांभाळतो म्हणतात. तसा पाऊसच सांभाळतो बापाचा सगळा पसारा. बापानं बी वाहून टाकली आहे सगळी मेहनत आणि भरोसा पावसालाच. तास पावसाचा वाणाच दिसेना गेल्यावर माय सुद्धा बाजाराची गोष्ट दाबून काढत नाही. कसे बसे ढकलत नेते तंगडलेले दिवस. धड धड कोसळला सुगीला, झोपून बसला तर माय बहिणीच्या लग्नाची गोष्ट चार पाहुण्यांच्या कानावर घालायला सांगते. घरातले सगळेच असे शहाण्या सुरत्यासारखे वागतात. पावसाला धरूनच बोलतात, पावसाला धरूनच चालतात. तेव्हा आपण बी जोर काढून शाळेची फी, वह्या पुस्तकांची गोष्ट काढू नये. तेव्हा आपण बी जोर काढून शाळेची फी, वह्या पुस्तकांची गोष्ट काढू नये. बाप पावसावरचा राग मास्तरावर काढू शकतो. चुलीत घालू शकतो आपली शाळा एका झटक्यात. बाप पावसावरचा राग मास्तरावर काढू शकतो, चुलीत घालू शकतो आपली शाळा एका झटक्यात आणि पोथी होऊ शकतो पाऊस आपल्या जन्माची सुद्धा. पाऊस पोथी. बघा, पाऊस हा निसर्गातला एक महत्वाचा घटक आहे आणि निसर्गाने उभ्या केलेल्या कृषीजन संस्कृतीचा सुद्धा तो एक महत्वाचा घटक आहे. शेतकऱ्याच्या जगण्याशी, त्याच्या अस्तित्वाशी, त्याच्या जीवनाशी त्याच्या संपूर्ण भावविश्वामध्ये हा पाऊस गुरफटलेला आहे. या पावसानं त्याचं जीवन वेढून टाकलेलं आहे शेतकऱ्याचं. आणि या शेतकरी बापाचीच पोथी या कवीनं या कवितेमध्ये वाचलेली आहे. कवी म्हणतो की बाप पावसाला धरूनच चालतोय, पावसाला धरूनच बोलतोय. प्रत्येक गोष्ट बापाची ही पावसाशी जुळलेली आहे. पाऊस मनासारखा झाला तर त्याच्या कष्टाचं सोनं होणार आहे. आणि म्हणून पाऊस मनासारखा झाला तर तो ढगांसारखा गदगदून हसतो. कारण पावसाचं आगमन म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनाचं सार्थक. पावसाचं आगमन म्हणजे आपलं उत्पन्न चांगलं येईल असं स्वप्न तो पाहायला लागतो. पावसाचं आगमन म्हणजे त्याच्या आनंदाला उधाण येतं शेतकऱ्याच्या. हे सगळं तो कवी पाहतोय आपल्या बापाकडे. पण तोच पाऊस जर दडी मारून बसला आणि एका मागून एक नक्षत्र कोरडं जाऊ लागलं तर त्याला निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसतो. नक्षत्रावर नक्षत्र म्हणजे नक्षत्रावर नक्षत्र कोरडं गेलं
की धानासारखा सुकून जातो बाप. पाऊस मनासारखा पडला तर तोच बाप गदगदून हसतो ढगांसारखा, आणि एकावर एक नक्षत्र कोरडं जाऊ लागलं की धानासारखा सुकूनही जातो. कारण त्या बापाच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी हा पाऊस बसलेला आहे. कारण बापाला माहितीये की नुसत्या घामाच्या थेंबांवर पीक पोचलं जात नाही. नुसती ढोर मेहनत करून काही उपयोग नाही शेतामध्ये. जर निसर्गाची अवकृपा झाली, निसर्गानं जर पाठ फिरवली, तर ही सगळी मेहनत वाया जाणार, याची पूर्ण जाणीव त्या बापाला आहे. त्याचा अनुभव त्यानं घेतला. आणि म्हणून या निसर्गाच्या अवकृपेच्या किंवा पावसानं दडी मारून बसण्याच्या नुसत्या भावनेनंच तो धानासारखा सुकून जातो. बघा, कवी या कवितेमध्ये कृषी जन संस्कृतीवर दुष्काळ या नैसर्गिक संकटानं लिहिलेली पोथीच जणू तो वाचतो आहे की काय, असं वाटतं आपल्याला. शेतकऱ्याच्या जीवनाच्या केंद्रस्थानी असलेल्या पावसानं शेतीचं, त्याच्या जीवनाचं दुष्काळाच्या माध्यमातून उद्ध्वस्त केलेले सारे व्यवहार या कवितेतून मुखर होतात पहा. एक पाऊस हा त्या शेतकऱ्याशी, त्याच्या कुटुंबियांशी, त्याच्या संपूर्ण जगण्याशी, जगण्यातल्या वेगवेगळ्या घटनांशी किती जवळून संबंधित आहे, हे या कवितेतून लक्षात येतं पहा. लेकरं बाळ, जमीन जुमला, ढोरं वासरं, पीक पाणी, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे बापाच्या जीवनातल्या, शेतकऱ्याच्या जीवनातल्या, त्या सगळ्या गोष्टींबाबत तो काहीच करू शकत नाही पावसाशिवाय. पाऊस नसला तर त्याच्या तोंडातला घास काढला जातो, गावं ओस पडतात, आर्थिक कोंडी तर होते, शिवाय केलेल्या श्रमाला प्रतिष्ठा मिळत नाही. पावसाशिवाय शेतकरी जीवन अधिकाधिक बकाल होत जाते. पावसाशिवाय शेतकऱ्याची मुलं बाळ, जमीन जुमला, ढोरं वासरं, पीक पाणी, याला काहीच अर्थ नाही. आणि म्हणून तो कवी म्हणतो की पाऊसच पडत नाहीये असं म्हटल्यावर माय सुद्धा बाजाराची गोष्ट दाबून काढत नाही. तर तिला माहितीये की आपल्या नवऱ्याच्या संपूर्ण जगण्याच्या केंद्रस्थानी पाऊस, खळ्यातल्या मेढीसारखा. ती कशी त्या खळ्यात केंद्रस्थानी असते, तसा हा पाऊस त्या शेतकऱ्याच्या जगण्याच्या केंद्रस्थानी आहे. जसं एखाद्या आंधळा गायी चारायला घेऊन जातो आणि त्याच्या गायी कोण सांभाळतो, कोण राखतो, तर देव राखतो, अशी एक म्हण आहे. तसं पाऊसच आहे बापाचा देव आपल्या. बापाचा हा जो सगळा पसारा आहे, त्याचं जगणं, त्याचं कुटुंब, त्याचं अर्थकारण, त्याचं भावविश्व, त्याचं हसणं, त्याचं रडणं, त्याचा आनंद, त्याचं दुःख, हा सगळा पसारा पाऊसच सांभाळतो बापाचा. पावसाभोवतीच गुंतलेलं आहे हे सगळं. आणि ह्याची जाणीव झाल्यामुळे बापानं पण काय केलंय, त्या पावसाला सगळी मेहनत आणि भरोसा पावसाला वाहून टाकला. पण हा पाऊसच पडत नाही असं म्हटल्यावर माय सुद्धा दबकते घरामध्ये. माय सुद्धा बाजाराची गोष्ट दाबून काढत नाही. कसे बसे ढकलत नेते तंगडलेले दिवस. शेतकऱ्याच्या जीवनातलं हे जे बकाल पण कवीनं या 3 ओळीत
मांडलंय ना, ते आजच्या ग्रामीण जीवनातल्या सर्वसामान्य कष्टकऱ्याच्या जीवनातलं दैनंदिन दुःख आहे. गरिबाचा हा संसार फुलवण्यासाठी, शिवार हिरवगार करण्यासाठी, बळीराजाच्या जीवनामध्ये चैतन्य फुलवण्यासाठी, त्या शेतकऱ्याच्या संसाराची होणारी धूळधाण थांबवण्यासाठी फक्त पावसाची गरज आहे. आणि हा पाऊसच जर आला नाही तर दिवस फक्त ढकलावे लागतात. परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत जाते आणि मग नको त्या निर्णयाकडे त्या शेतकऱ्याची पावलं आपसुकच वळतात. आणि म्हणून कवी म्हणतो की माय सुद्धा बाजाराची गोष्ट दाबून काढत नाही, कसे बसे ढकलत नेते तंगडलेले दिवस. धडधड कोसळला सुगीला, झोपून बसला तर माय बहिणीच्या लग्नाची गोष्ट चार पाहुण्यांच्या कानावर घालायला सांग. बघा, धडाधड जर पाऊस कोसळला तर त्या आईच्या आशा पल्लवीत होतात. तिला असं वाटतं की आता चांगला पाऊस आला, चांगलं उत्पन्न येईल, चार पैसे गाठीशी येतील, तर या चार पैशात आपल्या लेकीचं लग्न तरी आपण करावं, तिचा तरी संसार, तिला तरी आपण संसाराला लावावं. आई वडिलांच्या जगण्यातलं सगळ्यात मोठं आनंदाचा क्षण म्हणजे त्यांच्या लेकीचं केलेलं कन्यादान. आणि हे कन्यादानाचं भाग्य तरी आपल्याला लाभावं, ते भाग्य सुद्धा आपलं पावसाशी संबंधित आहे, पावसावर अवलंबून आहे. आणि हाच पाऊस जर पाठमोरा आपल्याला झाला, त्यानं जर आपल्याकडे पाठ फिरवली, तर आपल्या लेकीचं लग्न तरी कसं होईल. पाऊस हा शेतकऱ्याच्या जीवनाला कसा वेढून असतो, कुटुंबातल्या प्रत्येक घटकाशी त्याचं कसं नातं असतं पहा. त्याच्या अस्तित्वाचा जो प्रभाव आहे तो शेतकऱ्याच्या संपूर्ण कुटुंबातील सदस्यांवर पडतोय. आणि शेतातील पिकाच्या उत्पादनावरच त्या लोकांचं भवितव्य अवलंबून आहे. परंतु यंदा पाऊस पडला नाही म्हणून नवऱ्याच्या जीवनातील समस्यांना नेमकं ओळखून बायको सुद्धा त्याला बाजारातून काही आणायला सांगत नाही, त्याला आर्थिक ताण देत नाही. अत्यंत मर्यादित गरजांनी ती आपला संसार सुखाचा करू पाहत. कसे बसे तंगडलेले दिवस ती कसे बसे ढकलत नेते. शेतकरी हा 12ही महिने दारिद्र्यात जीवन जगतोय. शेतात येणाऱ्या पिकाच्या वाढीव उत्पादनासाठी अहोरात्र कष्ट उपसत असतो. पण हे सगळे कष्ट निसर्गापुढे असहाय आणि अगतिक होऊन जातात. म्हणून फक्त शेतकरीच नव्हे तर निसर्गाच्या अवकृपेचा त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांवर होणारा परिणाम आणि त्यातून त्यांची होणारी वाताहत याचं वर्णन कवीनं या कवितेत केलंय. म्हणून पावसाळ्याला त्यानं पोथीची उपमा देऊन बापाच्या जगण्यातली उद्ध्वस्तता त्या शेतकऱ्याच्या मुलाच्या शब्दातून प्रत्ययकारीपणे त्यांना मांडली कवी. कवी म्हणतो बहिणीच्या लग्नाची गोष्ट सुद्धा पाऊस आला तरच करता येईल, अन्यथा बहिणीच्या लग्नाची गोष्ट सुद्धा करता येणार नाही. तेही पावसाच्या आगमनावरच अवलंबून आहे.
आणि पाऊस पडलेला नाही हे पाहिल्यानंतर आई सुद्धा बहिणीच्या लग्नाचा, बाजारातल्या खरेदीचा विषय बापाजवळ काढत नाही. आईच्या या वागण्याला कवी म्हणतो की घरातले असे सगळेच शहाण्या सुरत्यासारखे पावसाला धरूनच बोलतात, पावसाला धरूनच चालतात. त्यांचं हे वागणं जे आहे ते शहाण्या सुरत्याच आहे. कारण त्यांना माहितीये की आपल्या नवऱ्याजवळ जर आपण अशा मागण्या करत गेलो, आर्थिक चणचण जर त्याला भासत गेली, मुलीच्या लग्नाचं तणाव जर त्याच्या मनावर वाढत गेला, एकीकडे पावसाची अवकृपा, दुसरीकडे आर्थिक अडचणी, कर्जाचा डोंगर, मुलाचं शिक्षण, हे सगळं जर त्याला दिसत गेलं तर या तणावातून तो काही चुकीचं पाऊल उचलेल ही सतत भीती तिच्या मनामध्ये असते. आणि म्हणून ती कशी बशी ढकलत नाही ते तिचे दिवस आणि शहाण्यासारखी वागते. तेव्हा हा लहानसा शाळकरी पोरगा त्या बापाचा तो म्हणतो की तेव्हा आपण बी जोर काढून शाळेची फी, वह्या पुस्तकांची गोष्ट काढू नये. कारण शाळेच्या फीला, वह्या पुस्तकांना पैसे लागतात. बाप कुठून आणेल पाऊसच आला नाही तर. अशा वेळी आपण शाळेची फी किंवा वह्या पुस्तकांची गोष्ट काढली तर बाप पावसावरचा राग मास्तरावर काढू शकतो. ही भीती त्याच्या बालमनावर असते. चुलीत घालू शकतो आपली शाळा एका झटक्यात. शाळा चुलीत घालू शकतो म्हणजे आपलं शालेय शिक्षण बंद करू शकतो. आणि शेवटी कवी म्हणतो की जर बापानं पावसावरचा राग मास्तरावर काढला आणि आपली शाळा एका झटक्यात चुलीत घातली तर पोथी होऊ शकतो पाऊस आपल्या जन्माची सुद्धा. ही पोथी त्याला होऊ द्यायचं नाहीये त्याच्या जन्माची. त्याला पावसाशी केंद्रस्थानी, पावसाला केंद्रस्थानी ठेवून, पावसाला आपल्या जगण्याशी जुळवून त्याला आयुष्य काढायचं नाहीये त्या मुलाला. कारण त्याला माहितीये की आपली बंद झालेली शाळा आणि शिक्षण हे आपल्याला अंधकारमय भविष्यामध्ये ढकलू शकतं. कारण त्याने बापाचे कष्ट पाहिलेले आहेत, आईची जन्मभराची तडजोड पाहिलेली आहे. लग्नाला आलेली बहीण घरी बसलेली त्यानं पाहिलेली आहे. आणि अशा वेळी जर आपलं शिक्षण थांबलं तर बाप गेल्यानंतर त्याचाच वारसा आपण चालवणार आहोत. आपल्या आयुष्यात सुद्धा या संकटांना आपल्याला सामोरं जायचं. मायबापाच्या या मायबापाला त्यांच्या या कष्टमय जीवनातून आपण बाहेर काढू शकणार नाही याची त्याला चांगली जाणीव आहे. आणि म्हणून तो आपल्या बापाजवळ शाळेच्या फीचा, वही पुस्तकाचा विषय काढत नाही. कारण त्याला माहितीये की या अवस्थेतून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल, आपल्या आई वडिलांना जर भविष्यात आपल्याला सुखाचा घास खाऊ घालायचा असेल, सन्मानाचं आयुष्य आपल्याला त्यांना द्यायचं असेल, तणावरहित जीवन त्यांना जगू द्यायचं असेल, तर फक्त आणि फक्त शिक्षण हाच आपल्या समोर एक पर्याय आहे. आणि आपलं शिक्षण जर थांबलं तर कष्टाची ही जी वाटचाल आहे आपल्या कुटुंबाची ती कधीच संपणार नाही. हे वाईट दिवस जर आपल्याला घालवायचे असतील आणि सुखाचे दिवस जर आपल्याला आपल्या आयुष्यात, आपल्या आई वडिलांच्या आयुष्यात आणायचे असतील तर शिक्षण घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे शिक्षण थांबू नये म्हणून हा छोटासा पोरगा वह्या पुस्तकांची फीची गोष्ट काढत नाही बापाजवळ.
पाऊस सुद्धा आपल्या जीवनाची पोथी होईल की काय याची भीती त्याला वाटते. कृषी केंद्रित संस्कृतीला निसर्गातल्या घटकांशी अत्यंत संवेदनशीलपणे कवीनं या कवितेतून जोडलेलं आहे पहा. पावसाचा शेतकऱ्याच्या जीवनावर होणारा परिणाम अत्यंत परिणामकारकपणे, अत्यंत प्रभावी शब्दांमध्ये कवी या कवितेतून मांडतोय. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या कुटुंबाचं हे प्रातिनिधिक चित्र कवीनं या कवितेतून उभं केलेलं आहे पहा. आसमानी आणि सुलतानी संकटामध्ये सापडलेला शेतकरी हा या सगळ्या दुष्टचक्रातून बाहेर पडला पाहिजे, ही निर्मळ भावना कवीच्या मनामध्ये दाटून आलेली आहे. शेतकऱ्याच्या पोरांनी शिक्षण घेऊन त्यांच्या कौटुंबिक जगण्यातले अनंत प्रश्न कसे सोडवले याचं उदाहरण आपण येत्या काळात पाहिलेलं आहे, गेल्या काळात. पण तरी सुद्धा आजही या बदलत्या ऋतुचक्रामध्ये कुठेतरी पाऊस पोथी या कवितेत उभं राहिलेलं जे कुटुंब आहे, या कवितेत चित्रित केलेलं जे कुटुंब आहे, ते कुठेतरी आपल्या अवतीभोवतीच असल्याचं आपल्या लक्षात येतं. पाऊस पोथी अशी ही कविता.